स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या ठिकाणच्या परिस्थिती बघून लढवल्या जातील असं विधान भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले। आमचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस जे सांगतील तो त्यावेळी निर्णय आम्ही घेऊ असं देखील चव्हाण म्हणाले। गुजरातमधल्या कांडला बंदरातून ओमानला जाणाऱ्या जहाजामध्ये अपघात झाला। कांडला बंदरातून रासायनिक पदार्थ उतरवून परत येत असताना हा अपघात झाला। वरच्या बाजूला स्फोट झाल्यानं जहाज एका बाजूला झुकलं। दरम्यान सर्व क्रू मेंबर्सना वाचवण्यात यश आलं। वाशिमच्या मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यातले शेतकरी वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे त्रस्त झाले। 40 ते 50 रोही आणि नीलगाईच्या कळपांनी शेतात घुसून अनेक पिकांचं नुकसान केलं। त्यामुळे तातडीनं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। वाशिमच्या अनेक भागात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरूच आहे। पावसामुळे अद्याप पेरण्या न केलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तसंच अति पावसामुळे पिकं पिवळी पडत असल्यानं बुरशीजन्य आणि इतर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान हवामान विभागाने जिल्ह्याला 2 दिवसाचा येलो अलर्ट जारी केलाय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। साताऱ्यातल्या पश्चिम भागात पावसानं उघडीप न दिल्यानं खरीपाच्या पेरण्या रखडल्या। मे महिन्यापासून पावसाचा जोर कायम राहिल्यानं शेतकऱ्यांना शेतात पीकच घेता आलं नाहीये, त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाले। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हवामान विभागाकडून 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। 6 ते 8 जुलै दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नदी नाले आणि तलाव काठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 43,882 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो। त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे। सध्या नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला। नाशिकच्या येवल्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे कोळपणी झालेल्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी आता संकटात सापडले। नाशिकच्या नांदगावमधल्या गिरणा धरणातल्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। धरणातला पाणीसाठा 41% इतका झाला, त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। अहिल्यानगरच्या अकोलीमधल्या निळवंडे धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला। धरणातून आज 6,570 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। लातूर शहरामध्ये महात्मा फुले बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी होते। किरकोळ बाजारपेठेत जवळपास 20% भाज्यांचे दर वाढलेत। हिरवी मिरची, वांगी, भेंडी, कोबी, दोडकं, शिमला मिरचीचे भाव 80 ते 90 रुपये प्रति किलो झाले। बटाटा आणि कांदा सुद्धा 50 रुपये प्रति किलोने विकला जातो। साताऱ्यातल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली। धरण 65% भरलं असल्यानं धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून 1050 क्युसेकनं विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला। त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला। भंडारा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। सकाळपासून संततधार पाऊस पाहायला मिळतो। या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे। पावसाचा जोर पाहता नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं। कल्याण डोंबिवलीमध्ये कालपासून रिमझिम पाऊस सुरू आहे। अधूनमधून पावसाचा जोरदार सरी बरसत आहेत, मात्र मोठी सर येऊन गेली की मध्येच पावसाच्या विश्रांतीमुळे नागरिकांना दिलासा मिळतो। महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यातल्या संघटन कार्याचा आढावा घेतला। समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी चळवळ बळकट करणार असल्याचं यावेळी भुजबळ म्हणाले। रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद पेटलाय। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी थेट मुख्यमंत्र्यांवर नाराजी बोलून दाखवली। त्यांनी पालकमंत्री पदावरून फडणवीसांची तुलना उद्धव ठाकरेंशी केली। आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरेंवर टीका करणाऱ्या शिवसेनेनं आता थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष केलं। त्यामुळे आता महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून जुंपण्याची शक्यता आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली। मुंबई मनपा सत्ता आणि महापौर पदावरून उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर लावण्यात आले। ठाण्याच्या टेंभी नाका परिसरात शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली। माध्यमांमध्ये व्यक्त होण्याआधी परवानगी घ्या अशा सूचना राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्यात। विजयी मेळाव्यानंतर राज ठाकरेंनी सावध भूमिका घेतली, त्यामुळे आता पदाधिकाऱ्यांना मतप्रदर्शन करताना राज ठाकरेंची परवानगी आवश्यक असणार आहे। राज ठाकरे जर महाविकास आघाडीसोबत येऊ इच्छित असतील तर त्यांना कॉमन अजेंड्यावर काम करावं लागेल। मनसेला त्यांच्या आक्रमकतेला काहीसा लगाम घालावा लागेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिली। सोबतच आघाडीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असंही ते म्हणाले।
मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीबाबत काँग्रेसमधला सूर काहीसा बदललेला दिसतोय। राज्यातल्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत सूर पक्षात पाहायला मिळतोय। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असं बोललं जातं। मतदार याद्यांमधल्या गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसने एक समिती स्थापन केली। विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार याद्यांमध्ये विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपने विजय मिळवल्याचा आरोप काँग्रेसने केला। यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येईल यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे। गेल्या 10 वर्षांपासून मोदींची रुदाली सुरू असल्याचा हल्लाबोल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला। ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यावर बोलताना फडणवीसांनी रुदाली म्हणत हल्लाबोल केला होता। यावर सामनामधून आता प्रतिहल्ला करण्यात आला। फडणवीसांची रुदाली म्हणजे मराठी माणसाचा आवाज नाही अशी टीका सामनामधून करण्यात आली। मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी आहे। मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक पक्की होते असं देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं। मातृभाषेतल्या शिक्षणासोबत संस्कार सुद्धा रुजतात, हे संस्कार आयुष्यभर साथ देतात असा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख म्हणून सतीश हरडे यांची नियुक्ती करण्यात आली। सतीश हरडे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी जिल्हा प्रमुख आहेत। दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेत गेल्यानंतर रिक्त असलेल्या पदावर सतीश हरडे यांची नियुक्ती करण्यात आली। भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले। रवींद्र चव्हाण यांचं भाजप पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशा लावून जोरदार स्वागत केलं। रेल्वे स्टेशन ते शासकीय विश्रामगृहापर्यंत दुचाकी रॅली सुद्धा काढण्यात आली। मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा 5% वाढलाय। चेन पुलिंग, ट्रेस पासिंगमुळे अनेकदा लोकलचं लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर होतो। अशा घटनांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात आल्या, त्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या वेळेत येण्याचं प्रमाण वाढलंय। इचलकरंजी शहरामध्ये महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पाच्या चेंबरमधून फेसाळलेले सांडपाणी बाहेर पडते। गेल्या काही दिवसांपासून हा प्रकल्प सुरू आहे, पण प्रशासन कोणत्याच उपाययोजना करत नाही। फेसाळलेल्या पाण्याचा नागरिकांच्या आरोग्यासह शेतीवर विपरीत परिणाम होतोय, त्यामुळे इचलकरंजी महापालिकेने उपाययोजना करावी अशी मागणी केली जाते। राज्यात 8000 गावांमध्ये शाळाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली। समग्र शिक्षण अभियानाचा अर्थसंकल्प ठरवण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाची संयुक्त बैठक झाली आणि यामध्ये हे खरं असल्याचं स्पष्ट झालं। प्राडा या इटालियन फॅशन ब्रँडनं आपल्या कोल्हापुरी चपलेचं डिझाईन चोरून फॅशन शो मध्ये वापरलं होतं। यावरून प्राडावर प्रचंड टीका झाली। आता अभिनेत्री करीना कपूरनं कोल्हापुरी चप्पल घालत इन्स्टा पोस्ट केली। प्राडा नाही तर आपली कोल्हापुरी ओरिजिनल असल्याचं तिनं म्हटलंय। तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी सुद्धा कमेंट्स केल्या। भारतीयांना आता 23,30,000 रुपयांमध्ये आजीवन दुबईचा गोल्डन व्हिसा मिळणार। आजवर भारतीयांना दुबईमध्ये संपत्तीमध्ये गुंतवणूक केल्यावर गोल्डन व्हिसा मिळायचा, मात्र आता भारतीयांना यूएईचा गोल्डन व्हिसा मिळण्याची ही चांगली संधी आहे। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता पदोन्नतीसाठी डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणं आवश्यक असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचे निर्देश दिले। सरकारी कर्मचाऱ्यांनी आयजीओटी कर्मयोगी पोर्टलद्वारे वार्षिक ऑनलाईन डिजिटल कोर्स पूर्ण करावेत। पंतप्रधानांच्या अखत्यारीतल्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सर्व कर्मचाऱ्यांना हा कोर्स उत्तीर्ण होणं अनिवार्य केलं। मिठी नदीतल्या गाळ उपसा घोटाळा आणि कंत्राटदारांवर झालेल्या कारवाईमुळे नदीतली कामं आता मंदावलीत। 76% नदीतला गाळ उपसा काम पूर्ण झाले, तर उर्वरित गाळ उपसाची कामं पावसाळा संपल्यावर पूर्ण केली जाणार आहेत। बीडमधल्या केज तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली। 9वी मध्ये शिकत असलेल्या मुलीला एका तरुणानं धमकी देत विनयभंग केला। तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी आत्महत्या करेन, तुझ्या आई वडिलांना सुद्धा मारेन अशी धमकी देणाऱ्या तरुण निखिल कांबळेवर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकच्या मालेगाव मधल्या दाभाडी रोडवर हनुमान मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारला। शनी महाराजांच्या मूर्तीवरच्या चांदीचा 2 किलोचा मुकुट, बाहेरची तिजोरी, हनुमान मंदिरातली दानपेटी चोरट्यांनी चोरली। या घटनेमुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं।